आपल्या पैठण जे गाव आहे, हो. पैठणला प्रतिष्ठान म्हणायचे पहा, बरोबर आणि मुंगीला पिंपलिका म्हणायचे, बरोबर आणि घोटणला गोठाण. तर गोठाण मुंगीला गोदावरीच्या तीरावरती ब्रह्मदेवाने एक यज्ञ केला होता. गणेश याग नावाचा एक 13 महिने यज्ञ चालला होता. हो ते गणेश यागासाठी ऋषी मुनी देव सगळेजण त्याला निमंत्रित केल्यामुळं सगळेजणांना त्यावेळेस प्रॉपर्टी म्हणून सगळ्याकडे धन गायी राहायच्या. बरोबर त्या गायी, गोदावरीचं पात्र मोठं असल्यामुळे क्रॉस करू शकत नव्हते, मग गोठा इथं केलं म्हणून गोठाण. बरोबर ते गोठाण झालं. त्या गायी इथं राहायच्या. त्या गायी चरत असताना ह्या दंडकारण्यामध्ये हे शिवलिंग गायीच्या पायाला लावून वरती आलं. बरोबर. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन काडेकर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेटी देत असतो. तसेच स्थापत्य व शिल्पकलेच्या दृष्टीने त्या मंदिरांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात बसलेल्या घोटण या छोट्याशा गावी. गाव जरी छोटंसं असलं तरी गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावात स्थापत्य व शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली मल्लिकार्जुन व जटाशंकर अशी दोन यादवकालीन मंदिरं आहेत. ही दोन्ही मंदिरे पुरातत्व विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. यातील मल्लिकार्जुन महादेव मंदिराची आज आपण ओळख करून घेणार आहोत. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या मंदिरातील शिवलिंग हे चक्क 15 फूट खोल आहे. चला तर मग आपण मंदिराची विस्तृत माहिती घेऊयात. प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा आणि धार्मिक स्थळाने नटलेला आपला नगर जिल्हा हा इतिहास दर्शवण्याच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहायला दिसतो. छत्रपती संभाजीनगर आणि बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिल्ह्यावर बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याचा प्रभाव सुद्धा आपल्याला जाणवतो. नगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पैठणला खिळूनच बसलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष आपल्याला सापडतात. पुढे इसवी सनाच्या 10व्या ते 14व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खानाखुणा आजच्या प्रदेशात आपल्याला विखुरलेल्या बघायला मिळतात. यातील काही तग धरून आहेत तर काही मात्र पार ढासळलेल्या दिसतात. अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे सुंदर ठिकाण शेवगाव पैठण रस्त्यावर शेवगावपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर उभे आहे. आणि ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन महादेव मंदिर. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेली मंदिर आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका त्यामुळे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे. घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा आपल्याला थेट महाभारतात घेऊन जाते. कौरव आणि जरासंध यांनी मिळून विराटराजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला गोठण असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने याची तपश्चर्या केली, त्यामुळे इथला देव झाला मल्लिकार्जुन. यादवकालीन स्थापत्याची ओळख सांगणारे सुंदर असे हे देवालय आहे. हे मंदिर पश्चिमेक असून चारही बाजूने तटबंदी असलेले हे मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्राकारात विटांनी बांधलेल्या 3 दीपमाळा आपल्या नजरेत पडतात. मुख्य मंदिर हे साधारण 60 फूट लांबी रुंदीचे असून सभामंडप, अंतराळ व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. आणि मंदिरावरील शिखर मात्र मूळचे नसून नंतरच्या काळात बांधले गेल्याचे कळते. मंदिराच्या दक्षिण दिशेस देखील प्रवेशद्वार असून हे प्रवेशद्वार मात्र सध्या वापरत नाही. मंदिराच्या सभामंडपात 16 खांब असून हे सगळे विविध शिल्पांनी मडवलेले आहे. यात युद्धाचे प्रसंग, प्राणी, पशुपक्षी, मल्लयुद्ध तसेच काही भौमितिक व मिथून शिल्पे कोरलेली दिसतात.
मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेट असतात. त्यावर कधी 2 तर कधी खांबाच्या चारही बाजूनी भारवाही यक्षाची मूर्ती कोरलेली असते. या ठिकाणी देखील हे यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या सभा मंडपात आपल्याला अनेक मूर्ती, वीरगळ, दुर्मिळ अशी गद्देगळ, कीर्तिमुख व अनेक शिल्पावशेष आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी एक गद्देगळ असो त्यावर देवनागरी लिपीतील शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. सभा मंडपात एका ठिकाणी काही वीरगळ छतामध्ये बांधकाम करताना वापरले गेल्याचे आपल्या दृष्टीस पडते. नंतर पुढे काहीतरी जीर्णोद्धार करताना या शिल्पकृत दगडाचे महत्त्व लक्षात न आल्याने हे त्या ठिकाणी वापरले गेले असतात. मुख्य गाभाराच्या दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूला पाठवर मुंगसाची पिशवी घेतलेल्या कुबेराच्या सुरेख मूर्ती असून मंदिराचे प्रवेशद्वार हे देखण्या द्वार शाखांनी सजवलेले आहे. इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाजाच्या डोक्यावर म्हणजे मधोमध असलेले ललाटबिंब. इथे शक्यतो गणपती अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते, पण घोड्यांच्या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची आलिडासनातील मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूनी विद्याधर आपल्या हातात पुष्पमाला घेऊन शिवाला वंदन करताना शिल्पित केलेले आहे. इतके आगळे वेगळे ललाटबिंब अन्यत्र कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. असेच अजून एक वेगळेपण इथे आहे, ते म्हणजे इथे असलेला मंदिराचा गाभारा. साधारणतः शिवमंदिराचा गाभारा हा 3 ते 4 फूट खोल असून त्यात शिवलिंग असते. इथे चक्क 15 फूट खोल गाभारा असून तो 2 टप्प्यात विभागला आहे. 5 पायऱ्या उतरून गेले की आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत 2 बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा, दुसरीकडे झरोका आहे. इथे पुन्हा 4 स्तंभ असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहे. इथून अजून 10 पायऱ्या उतरून खाली गेले की मग शिवलिंग दिसते. शिवपिंडीच्या जवळच एक पाण्याचा झरा असून तिथे कायम पाणी असते. अशा शिवलिंगांना पाताळलिंग असे म्हटले जाते. अंबरनाथ, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असे खोलात असलेले शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. मंदिर परिसरात आजमिती नामशेष झालेल्या पुरातन मंदिराचे काही अवशेष आपल्याला विखुरलेले बघायला मिळतात. यावरून या ठिकाणी अजून एखादे पुरातन मंदिर असावे असे वाटते. मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर डाव्या बाजूला बळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर हे पुरातत्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असल्याने या मंदिरात पुरातत्व विभागाने त्यांचे काही साहित्य, परिसरातील भग्न मूर्त्या व इतर काही अवशेष ठेवलेले आहे. हे मंदिर उत्तरेकडून ओसरी व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. ओसरी 4 स्तंभावर उभे असून 4 ठिकाणी देवकोष्टके आपल्याला नजरेस पडतात. गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर शिल्पांनी शिल्पकृत असून शिल्पांची कालमानामुळे झीज झालेली आपल्याला दिसून येते. गर्भगृहात अनेक मूर्त्या व भग्नावशेष आपल्याला नजरेस पडतात. गर्भगृहात 4 स्तंभ असून
समोर अर्धा फूट खोल शिवलिंग स्थापित. याच गोठण गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू सोन्याची बारव आणि प्राचीन जटाशंकर मंदिर देखील आपण पाहू शकतो. पैठणपासून जेमतेम 15 किलोमीटरवर असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जावे आणि आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल. पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.